बघा करवंद, जांभूळ आणि इकडे काही आंबेवाले पण आहेत. आपल्या गावचे आंबे आलेले आहेत, ते नाशिक कल्ले ह्या साईडचे. तर बघू शकता खूप सुंदर असे पाडाचे आंबे आहेत. आणि आम्ही पण ह्या साईडला कामाला गेलतो म्हणून आम्ही पण काही ठिकाणी आंबे तोडलेत. आम्ही स्वतः आंबे तोडलेले आहेत काही झाडाचे. आम्ही कामावर गेलो होतो, कामावर आम्हाला ट्रेननं जावं लागतं. तर मी आता ट्रेननं चाललेलो आहे. हे आहे ठाणा. आम्ही ठाणा इथे आलो होतो. ठाण्यातून आम्हाला उतरून पुढे जावं लागत होतं, पण आता आम्ही चाललो आहे ट्रेन पकडून. तर आम्ही कसे आंबे तोडले हे नक्कीच तुम्हाला दाखवतो. तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा. आम्ही दोघंजण कामाला गेलो होतो. आम्ही दोघा तिघा जणांनी मस्तपैकी असे आंबे तोडलेले आहेत. पाडाचे एकदम मस्त असे हाताने तोडलेत आंबे. खूप छान होते. आम्ही पण तिथं खूप खाल्ले आणि बाकीचे घरी घेऊन आलो. तर आता आम्ही चाललो आहोत घरी, कारण की आमची गाडी यायची कॅन्सल झाली होती म्हणून आम्ही आता घरी चाललो. तर घरी तुम्हाला गेल्यावर नक्कीच दाखवतो की आम्ही कुठले आंबे तोडलेत. तुम्ही आपला व्हिडिओ नक्की बघत राहा. आता लोकल आमच्यासाठी लागलेलीच आहे. तर चला आता आम्ही निघत आहोत लोकलमधून घरी. या आहे मी सहज ट्रेनमध्ये व्हिडिओ काढून आलो, पण लोक बघत होते. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज पहिल्यांदाच मी गाव ठिकाणी असं कामाला गेलो होतो मुंबईमध्ये. ठाण्या साईडला एक गाव आहे मस्तपैकी, त्या साईडला आम्ही कामाला गेलो होतो. तर कामाची आमची गाडी, मालाची गाडी आली नाही, तर आम्ही घरी आलो. तिथे एक आंब्याचं झाड होतं तिथल्या काही स्थानिक लोकांचं. तर मी म्हणलं आम्ही त्याचे आंबे काढावं का, कारण की पाडाचा आपल्याला गावाला आपण बोलतो का पाडाचा आंबा. तर मी पहिल्यांदाच मुंबईमध्ये 20 वर्ष झाले मला, पण पहिल्यांदाच स्वतः पाडाचा आंबा असे तोडून आणलेले आहेत. बघू शकता तुम्ही, खूप गोड आणि खरंच खूप छान आंबे आहेत. तर मी असे 5-6 आंबे आणले तोडून झाडाचे. तिथं माझा व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं आणि मी झाडावर गेलो होतो. चिक पण लागतं हाताला, चिकट एकदम. बघ रे अर्चना, बघ ना. तर तुम्हाला आता मी दाखवतो पाठच्या कॅमेऱ्याने मी आंबे आणलेले तोडून झाडाचे. मला खूप छान वाटलं, कारण की मी झाडाचे आंबे पहिल्यांदा तोडून आले. तर चला मी तुम्हाला दाखवतो. हे स्वतः तोडून आणलेत मी, हे बघू शकताय. बरेच तोडले आम्ही, पण काही माझ्या मित्राने घेऊन गेला आणि काही मी घेऊन आलो. हे बघा, हे बघा, हे पूर्ण पाडाचे आंबे आहेत. तर इकडं आता अर्चना बसली. अर्चनाला एक देऊन बघतो गोड आहे का कसं, मला माहीत नाही, मी पहिल्यांदा तोडलाय. बघ कसा आहे, लय गोड आहे ना. तर बघू शकता आंबा बघा किती रसानं भरलाय तो. बाप रे, खरंच गोड का नाही? लय गोड एकदम, खूप गोड आहे. आपण विकत घेतो ना त्या आंब्यापेक्षा जास्त गोड आहे, कारण की खरंच खूप सुंदर आणि छान आंबे बघू शकता तुम्ही. मला खूप छान वाटलं तोडताना आंबे, कारण की एवढा गोड आंबा होता. आम्ही तिथं 2 खाल्ले आणि आम्ही 10-12 आंबे आणले होते. काही माझा मित्र घेऊन गेला, काही मी घेऊन आलो. तर खरंच खूप गोड आहे आंबा, बापरे. आणि बघू शकता हे सगळं आपण गावाला असे आंबे खायचो, असे धागे. इकडं अशा आंब्याला निघत नाही. तर हे पाडाचा आंबा असल्यामुळे असं आणि खरंच खूप गोड आहे. याचा रस एवढा भारी होईल ना, आमरस. तर या आंबे खायला आता मी मस्त आंबे खाऊन घेतो. एवढा गोड आहे मित्रांनो आंबा, बापरे खूप गोड आहे. तुम्हाला झाड पण दाखवलं असतं, पण तिथं माझा मोबाईल पकडायला कोणी नव्हतं म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही. लय गोड आहे आंबा. या आंबा खायला. तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.